दिल्लीमध्ये जंतर मंतरवर मागच्या 1 महिन्यापासून सीजेपीचं आंदोलन चालू आहे। सीजेपीची स्थापना होऊन 2 महिने पूर्ण झाले आणि त्यांनी एक राष्ट्रव्यापी अशा प्रकारचं आंदोलन सध्या चालू केलेलं आहे, ज्याला भरपूर पाठिंबा देखील मिळतोय। पण एकीकडे हे आंदोलन चालू असताना, पार्लिमेंटवरती मार्च होत असताना, या सगळ्या गोष्टी होत असताना 2 महिने वय असलेल्या या पक्षाचे सभासद त्याला सोडून देखील चाललेत। म्हणजे इंस्टाग्रामवर पक्षाची स्थापना झालेली होती, आता या पक्षाचा जो मेन प्रवक्ता होता, या प्रवक्त्याला पक्षानं काढून टाकले। म्हणजे पक्षातून त्याला काढून टाकण्याचं नेमकं कारण काय हे देणं ना प्रवक्त्यांना जरुरी वाटतं, ना त्या कार्यकर्त्यांना जरुरी वाटतं। पण अशा पद्धतीनं फक्त एखाद्यानं बर्गर खाल्ला किंवा त्याच्याबद्दल तो काहीतरी बोलला, यामुळे त्याला पक्षातून काढून टाकायचं। आणि प्रवक्ता जो बर्गर खातो, जे एक सामान्य गोष्ट आहे, ती त्याचं स्वतःचं डिफेंड करू शकत नाही, स्वतः त्याचं उत्तर देऊ शकत नाही। नेमकं काय काय घडलं, कसं घडलं, कारण काय इतका छोटा पक्ष आहे आणि त्यांनी एवढे मोठं आंदोलन निर्माण केलंय, पण या पक्षातले हे जे क्रॅक्स आहेत ते सहजपणे दिसत आहेत आणि या क्रॅक्सचा फायदा घेऊन हे आंदोलन सहजपणे तुडवता येऊ शकतं, एवढं मात्र खरं आहे। नेमकं काय काय घडले ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना सूर्यकांत जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत त्यांच्या एका स्टेटमेंट नंतर 16 मेला झाली होती। त्यांची स्थापना झाल्यानंतर पहिल्या 4-5 दिवसातच या पक्षाचे 20 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर इंस्टाग्रामवर झालेले होते। त्यामुळे या पक्षाला काहीतरी आकार देणं जरुरीचं होतं, म्हणून अभिजित दिपके ज्यांनी हा पक्ष स्थापन केला त्यांनी काही प्रवक्त्यांची फौज निर्माण केली। यासाठी 3 प्रवक्ते त्यांनी निर्माण केले आणि त्यातले 2 होते आशुतोष रांका आणि सौरव दास। हे दोघं देखील अभिजित दिपके यांच्याबरोबर पूर्वी काम करणारे आपचे कार्यकर्ते होते। म्हणजे आम आदमी पक्षातून ते नाराज होऊन किंवा कंटाळून बाहेर पडलेले होते आणि त्यांना आता वेगळं काहीतरी करायचं होतं। थोडक्यात त्यांना राजकारण करायचंच होतं, पण त्यांनी मग त्या दोघांना निवडलं। आता तिसरा एक प्रवक्ता त्यांना पाहिजे होता, त्यासाठी अभिजित दिपके ध्रुव राठी यांच्याकडे गेले आणि ध्रुव राठींना त्यांनी विचारलं की आता मी तिसरा माणूस कुणाला निवडावं। तर ध्रुव राठींनी सांगितलं की विजेता दाहिया माझ्याकडे जो पूर्वी रिसर्चर होता तो चांगलं काम करतोय, हुशार आहे, तो आयडियोलॉजिकली पण तुमच्याबरोबर अलाइंड आहे, म्हणजे आयडियोलॉजिकली थोडा लेफ्टिस्ट, अँटी बीजेपी वगैरे असा आहे, त्यामुळे विजेता दाहियाला घ्या। त्याप्रमाणे मग सीजेपीनं विजेता दाहियाला तिसरा प्रवक्ता म्हणून नेमलं आणि अशा पद्धतीने हे 3 प्रवक्ते मागच्या जवळजवळ 1 महिन्यापासून आपली भूमिका मांडत होते। जे काही आंदोलन चालू होतं त्या आंदोलनामध्ये देखील ते सर्व एकत्र होते। पण मग त्यानंतर फक्त 2 दिवसापूर्वी एक घटना घडली, ती म्हणजे बर्गरची। आता या एका बर्गरच्या घटनेवरून एवढं सगळं कसं काय बिनसलं हे देखील बघायला पाहिजे। झालं असं की 20 तारखेचं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला, पोलिसांनी लोकांना मारहाण केली, त्यानंतर दगडफेक झाली, इतर गोष्टी घडल्या, ते आपण सगळं बघितलं। त्या दिवशी संध्याकाळी विजेता दाहिया आपल्या घरी निघून गेले आणि घरी जाता जाता ते एका ठिकाणी बर्गर किंग मध्ये गेले आणि तिथं ते बर्गर खात होते। अर्थात एखाद्या माणसाला भूक लागल्यानंतर बर्गर खाणं यात वाईट काहीच नाही, पण त्यांनी तिथं बर्गर खाल्ला त्यावेळेला तिथं काही कार्यकर्ते पोहोचले, अर्थातच ते कॉक्रोच होते। त्या कॉक्रोचने त्याला विचारलं की तुम्ही आम्हाला तिथं जंतर मंतरवर बोलवलंय, आम्हाला लाठीमार होत असताना तुम्ही इथं येऊन बर्गर का खाताय? याचं उत्तर विजेता दाहियांना देता आलं असतं, पण त्यांनी ते तिथं देणं जरुरी वाटलं नाही त्यांना। त्यांनी तिथं कोणतंही स्टेटमेंट दिलं नाही, ते एकही शब्द बोलले नाहीत। खरं तर जेव्हा तुम्ही पक्षाचे प्रवक्ते आहे त्यावेळेला तुम्हाला स्वतःसाठी आणि पक्षासाठी बोलता आलं पाहिजे। जर तुम्हाला भूक लागली होती तर तुम्ही ते खायला पाहिजे। दुसऱ्या बाजूला याच्या मागे एक दुसरा प्रॉब्लेम असा देखील आहे की सोनम वांगचुक तुमच्यासाठी उपोषणाला बसलेत। त्यांचा आज उपोषणाचा 25वा दिवस आहे, त्या दिवशी तो 23वा दिवस असेल। जो माणूस 23 दिवस उपोषण करतोय तिथं तुम्ही भाजी भाकरी करून राहू शकत नाही काय? तर तुम्हाला बर्गरचीच गरज का वाटावी किंवा पिझ्झाची गरज का वाटावी किंवा जे स्टॉल लागलेले आहेत सीजेपीच्या आंदोलनामध्ये त्याची गरज का वाटावी हा प्रश्न आहेच। पण किमान माणसाला भूक लागते म्हणून तो माणूस खाऊ शकतो, हे उत्तर त्यांना देता आलं असतं, पण ते त्यांनी दिलं नाही। यानंतर विजेता दाहियांनी आणखी एक चूक केली। म्हणजे एक प्रवक्ता जो असतो त्यांना अशा प्रकारच्या स्टेटमेंट द्यायचे नसतात, पण त्यांनी एक आणखी चूक केली। बर्गर खाता खाता त्यांनी आपल्या कारमध्ये बसून एक व्हिडिओ केला, त्यामधून त्यांनी एक प्रकारे आपल्याच कार्यकर्त्यांना, म्हणजे आपले जे कॉक्रोच आहेत त्यांनाच एक प्रकारे उत्तर दिलं। ते म्हणाले की तुम्ही मला काय निवडून ठेवलंय काय? मला काय याच्यातून पैसे मिळतात काय? मी कुणालाही अकाउंटेबल नाही, मी मला जे वाटतं ते करतो, मी माझ्या देशासाठी करतो, असं ते म्हणाले। यामध्ये त्यांनी म्हटलं की मी तिथं येऊन डान्स करतो, मी कलर कपडे घातले म्हणून काय झालं, मी डान्स करतो म्हणून कार्यक्रमात मजा आली, नाहीतर तुम्ही रडवायचा प्रोग्राम करून ठेवला होता। आता हे रडवायचा प्रोग्राम करून ठेवला होता, इथं एक महत्त्वाचा क्रॅक दिसतो, कारण यांनी अशा प्रकारचे स्टेटमेंट देणं चुकीचं आहे। कारण यांच्या या स्टेटमेंटचाच परिणाम असा झाला की दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल सीजेपीनं ऑफिशियली त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून हे जाहीर केलं की
विजेता दाहिया यांना त्यांच्या प्रवक्तेपदावरून आम्ही काढून टाकलेलं आहे। याच्याशिवाय पक्षातल्या त्यांच्या सर्व रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांना दिलेल्या होत्या त्या सगळ्या पदावरून त्यांना काढून टाकलेलं आहे। आता एकीकडे त्यांनी हे स्टेटमेंट दिलं, स्वतःचं क्लॅरिफिकेशन दिलं, दुसऱ्या बाजूला पक्षाने त्यांना काढून टाकलं। असं नाही की विजेता दाहिया मागच्या महिन्याभरापासून तिथं काम करत नव्हते। विजेता दाहिया मागचे 1.5 महिन्यापासून 2 महिन्यापासून पक्षासाठी काम करतच होते। तेच प्रोटेस्टच्या जागेवरती जंतर मंतरवरती होते, दिवसाचे 12 तास ते तिथं असायचेच, पण तरी देखील पक्षानं कोणतीही चौकशी न करता त्यांना काढून टाकलं। आता पक्षाची अवस्था बघितली तर अनेक लोक त्यांच्या त्या व्हिडिओला लाईक करतायत। त्यांचा जो अनेक महत्त्वाचा कार्यकर्ता आहे अर्पित शर्मा, तो देखील त्यांच्या व्हिडिओला लाईक करतोय, ज्यामध्ये ते म्हणतात की मी अकाउंटेबल नाही, मी इलेक्टेड नाही, मला काय कोणी पैसे देत नाही। हे सगळं जिथं बोललाय तिथं अर्पित शर्मा लाईक करतोय त्या व्हिडिओला, पण या पक्षानं मात्र त्याला काढून टाकले। आता मग अर्पित शर्माची पोझिशन नेमकी काय, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण झालंय असं की सीजेपीची इमॅच्युरिटी स्पष्टपणे दिसते। सीजेपी मध्ये जे नेते आहेत ते सगळे काय जेन झी नाही आहेत, त्यातल्या अनेक लोकांची वय जास्त आहेत, पण तरी देखील पक्षाला पाठिंबा ज्या लोकांचा आहे ते मात्र मोठ्या प्रमाणावर जेन झी आहेत। त्यामुळे प्रवक्त्याला आपली भूमिका मांडता येत नाही, तो स्वतःचं क्लॅरिफिकेशन स्वतःसाठी देऊ शकत नाही, पक्षासाठी देऊ शकत नाही, आणि पक्षाला देखील आपल्या प्रवक्त्यावरती जर अशी अडचण आली असेल, त्याला लोक अशा पद्धतीचे प्रश्न विचारत असतील तर आपण त्याला कसा काउंटर करावा, कसं त्याचं उत्तर घ्यावं किंवा कसं त्याला वेळ द्यावा आपलं क्लॅरिफिकेशन द्यायला, या गोष्टीची काही गरज न वाटता पक्षाने डायरेक्ट त्याला काढून टाकलं। त्यामुळे दोन्ही बाजूंनी इमॅच्युरिटी दिसते आणि स्वतः जे सांगतात की तिथं रडवायचा प्रोग्राम होता, मी जाऊन तिथं डान्स केला, अर्थात ती डान्स करायची जागा नव्हती। जो डान्स यांनी केला विजेता दाहियानं, मागच्या बाजूला सोनम वांगचुक उपाशी मरत होते, पुढच्या बाजूला विजेता दाहिया डान्स करत होता। म्हणजे ही प्रोटेस्टची पद्धत झाली आणि या सगळ्यामुळेच एकूणच सीजेपीचं जे वर्तन आहे किंवा ज्या पद्धतीने हा पक्ष चालणार आहे, ह्या सगळ्याच गोष्टींच्या बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। त्यामुळं एक मात्र झालेलं आहे की भारतीय जनता पक्ष असो, सत्ताधारी असोत किंवा इतर राजकारणी असोत, त्यांच्या दृष्टीने एक गोष्ट सोयीची झाली, 2 महिने ज्या पक्षाचं वय नाही त्या पक्षामध्ये पहिला क्रॅक पडलाय आणि तो मोठा क्रॅक आहे। तो पक्षाचा एक महत्त्वाचा प्रवक्ता आहे, कारण पक्षाला आता प्रवक्ते सोडून दुसरे कुठलेही नेते नाहीत। एक अभिजित दिपके फाउंडर आहेत, अध्यक्ष आहेत, आणि उरलेले 3 प्रवक्ते आहेत। हे सोडून पक्षानं कोणत्याही नेत्यांची फौज तयार केलेली नाही किंवा आयडेंटिफाय केलेलं नाही। त्यामुळे एक नेता तर आता ऑलरेडी गेलाय आणि आता तो ऑलरेडी न्यूज चॅनल्सला बाईट वगैरे द्यायला लागलाय। त्यामुळे चळवळीचं आणि पक्षाचं पुढं काय होणार त्याच्यावर प्रश्नचिन्ह आहेच। बाकी विजेता दाहियानं याच्या अगोदर प्रेमानंद महाराजांच्या बरोबर जी आक्षेपार्ह विधानं केली होती, त्यामुळं सीजेपीची अडचणच होणार होती, पण सीजेपीला या गोष्टींचं खरं तर काय वाटत नाही, कारण सीजेपीची ऑलरेडी ऑफिशियल पोझिशनच तशी आहे। मग ती प्रेमानंद महाराज असो, हिंदुत्व असो किंवा इतर गोष्टी असोत, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल, विजेता दाहिया यांच्याबद्दल आणि एकूणच सीजेपीच्या मॅच्युरिटीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।